अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांच्या नोंदणी बंदी असताना आता अनधिकृत नोंदणी सुरूच आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आहे। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। भिवंडी महानगरपालिकेतर्फे मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन। या प्रसंगी शहर अभियंता, उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित। सिंधुदुर्गात भराडी देवीच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात। दरवर्षी भराडी देवीच्या दर्शनासाठी देश विदेशातूनही भाविक येत आहेत। मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे। भाविकांना दर्शन 8 रांगांद्वारे देण्यात येणार आहे। नदीपात्रात मृत अवस्थेत नवजात अर्भक आढळून आलाय। पाचघर मधील तलासरीच्या उधवा नवापाडा येथील घटना आहे। नदीवर आंघोळीला गेलेल्या इस्माला अर्भक दिसला आहे। रायगड जिल्ह्यात भूकंप सदृश हादरे। पेण आणि सुधागड तालुका हादरलाय। घटनेमुळे कोणतेही नुकसान नाही। अकोल्यातील जागर फाउंडेशनकडून श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त अकोला ते शेगाव या 40 किलोमीटर अंतराच्या शेगाव वारी मार्गावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले। 300 जणांनी समूह अभियान राबवलंय। उल्हासनगर महापालिकेच्या रस्त्यांवर सांडपाणी। उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या गायकवाड पाडा परिसरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते, मात्र रस्त्यांवर वर्षाचे 12ही महिने सांडपाणी। महापालिका याकडे लक्ष देईल का, रहिवाशांचा सवाल। धारणी शहराजवळच्या धारणमहून गाव शिवारात अस्वलीचा मुक्त संचार, यामुळे आदिवासी नागरिकांमध्ये दहशत। यवतमाळच्या पुसद शहरातील मोती नगरातील दत्त मंदिर परिसरात 2 माकडांचा धुमाकूळ। वानरांच्या मुक्त संचाराने नागरिक त्रस्त। माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। अंबरनाथमधील सावकार ग्रुपच्या भुंगा बैलाने कल्याणच्या मथुर बैलाला हरवत बिनजोडचा मान पटकावला। शिवजयंतीनिमित्त झालेल्या शर्यतीमध्ये भुंगाने चुरशीच्या लढतीत मथुरचा पराभव केला। ट्रकची बैलगाडीला धडकेत बैल ठार। शेतकरी बैलगाडी घेऊन शेताकडे जात असताना अप्पाराव पेठ किनवट रस्त्यावर भरधाव ट्रकने बैलाला धडक दिली। बैलगाडीला झुंपलेल्या दोरीचा फास बैलाला बसल्यामुळे बैल जागीच ठार झाला। बिबट्याची 4 पिल्ले अखेर आईच्या कुशीत। वनविभागाने पिल्लांना ताब्यात घेत बिबट्या, मादी आणि पिल्लांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। वनविभाग आणि वाईल्ड हार्ट सेक्युलर नाईट टीम यासाठी परिश्रम घेतलेत। वनविभागाच्या कॅमेऱ्यात संपूर्ण घटना चित्रित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।